नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अभ्यास तर करणार आहोतच, पण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने. आपण फक्त तथ्य आणि आकडेवारी पाहणार नाही, तर त्या मागची गोष्ट, त्यामागचे विचार समजून घेणार आहोत. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो: शिक्षण. विचार करा, 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्यासमोर आव्हानं डोंगर एवढी होती. त्यातलं एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे या प्रचंड मोठ्या निरक्षर देशाला शिकवण्याचं. 1951 मध्ये देशाचा साक्षरता दर होता फक्त 17%. तिथून आजपर्यंतचा हा प्रवास कसा झाला? खरंच एक खूप मोठा आणि तितकाच रंजक प्रवास आहे. हा केवळ शाळा आणि कॉलेजेस बांधण्याचा प्रवास नाहीये, तर एका राष्ट्राची मानसिकता घडवण्याचा प्रवास आहे. आजच्या चर्चेत आपण याच प्रवासाचे महत्त्वाचे टप्पे उलगडून पाहणार आहोत. प्राथमिक शिक्षणाचा पाया कसा घातला गेला, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची रचना कशी उभी राहिली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणाऱ्या संशोधन संस्था कशा उभ्या राहिल्या. बरोबर. म्हणजे एका निरक्षर देशापासून ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था होण्यापर्यंतचा हा प्रवास. चला तर मग या मोठ्या आव्हानाला भारत कसा सामोरा गेला याची गोष्ट सविस्तरपणे समजून घेऊया. सुरुवातीची आकडेवारीच धक्कादायक आहे. 1951 मध्ये 17% साक्षरता, पण त्यानंतर चित्र हळूहळू बदललं. 1971 मध्ये 34%, मग 1991 मध्ये 52% आणि 2001 पर्यंत आपण 64% पोहोचलो. ही वाढ आपोआप तर झाली नसेल, यामागे नक्कीच काहीतरी ठोस प्रयत्न असणार. नक्कीच. यामागे अनेक योजना होत्या, पण एक योजना अशी होती जिने खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया घातला. ती म्हणजे 1988 ची खडू-फळा योजना, जिला आपण सगळे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखतो. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर एक शाळा उभी राहते. पण या नावातच त्या योजनेचं सार दडलेलं आहे असं वाटतं. म्हणजे अगदी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात. अगदी बरोबर. या योजनेमागे विचार अगदी सोपा होता. मुलांनी शाळेत यावं, बसावं, शिकावं, तर त्यासाठी आधी शाळा शाळेसारखी तरी वाटली पाहिजे, नाही का? किमान 2 सुयोग्य वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह, 2 शिक्षक आणि त्यातही एक महिला शिक्षिका असलीच पाहिजे, हा नियम होता. एक मिनिट. एक महिला शिक्षिका असण्याचं बंधन, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळेच कदाचित ग्रामीण भागातल्या पालकांना आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यासाठी विश्वास वाटला असेल. बरोबर. हा एक खूप दूरदृष्टीचा निर्णय होता. यासोबतच शाळेला एक छोटा निधी दिला जायचा. कशासाठी? तर फळा, नकाशे, प्रयोगशाळेचं साधं साहित्य, छोटंसं ग्रंथालय आणि मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि साहित्य, या अगदी पायाभूत गरजा होत्या, ज्या पूर्ण करण्यावर भर दिला गेला. म्हणजे आपण फक्त साक्षरता वाढवण्याबद्दल बोलत नाहीये, तर शिक्षणाचा एक किमान दर्जा निश्चित करण्याचा हा प्रयत्न होता. पण सगळ्याच शाळा लहान नसतात. काही ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त असते. त्याबद्दल काही विचार झाला होता का? झाला होता. 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. ज्या शाळांमध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, तिथे एक अतिरिक्त वर्गखोली आणि अजून एका शिक्षकाची नेमणूक करण्याची तरतूद केली गेली. आणि यातही प्राधान्य दिलं गेलं ते ग्रामीण भागाला, मुलींच्या शाळांना आणि अनुसूचित जाती जमाती जास्त असलेल्या भागांतील शाळांना. ठीक आहे, म्हणजे ऑपरेशन ब्लॅकबोर्डमुळे शाळांच्या भिंती आणि फळे तर उभे राहिले, पण मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी, त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी आणखीही काही उपक्रम होते असं मी ऐकलं आहे. जसं की जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम आणि सर्वांच्या आवडीची मध्यान्ह भोजन योजना. हो, DPEP म्हणजेच जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता की मुलांची शाळेतील उपस्थिती 100% कशी टिकवता येईल, मध्येच शाळा सोडून जाण्याचं प्रमाण कसं कमी करता येईल. यात विशेष लक्ष मुली आणि दिव्यांग मुलांच्या शिक्षणावर होतं. आणि त्याला जोड मिळाली ती 1995 मध्ये सुरू झालेल्या मध्यान्ह भोजन योजनेची. या योजनेमुळे 2 गोष्टी साधल्या. एकतर मुलांच्या पोषणाचा प्रश्न सुटला, आणि दुसरं म्हणजे जेवणाच्या निमित्ताने का होईना मुलं शाळेत येऊ लागली, टिकू लागली. म्हणजे पायाभूत सुविधा, उपस्थिती टिकवणे आणि पोषण, या तिन्ही गोष्टींवर एकाच वेळी काम सुरू होतं. आता मुलं शाळेपर्यंत पोहोचली, तिथे टिकून राहायला लागली. पण या प्राथमिक शाळांमधून बाहेर पडल्यावर पुढे काय? माध्यमिक शिक्षणासमोर तेव्हा काय आव्हानं होती? हे खूप महत्त्वाचं आहे, कारण स्वातंत्र्यानंतर आपले पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी हे ओळखलं होतं की शिक्षणाची संपूर्ण रचनाच बदलावी लागेल, नुसते तुकड्या तुकड्यात बदल करून चालणार नाही. याची सुरुवात झाली विद्यापीठ शिक्षण आयोगापासून.
पण विद्यापीठ शिक्षण आयोगाने तर उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं असेल ना? त्याचा माध्यमिक शिक्षणाशी काय संबंध? इथेच खरी गंमत आहे. आयोगाच्या लक्षात आलं की विद्यापीठांचा दर्जा सुधारायचा असेल तर आधी त्यांना विद्यार्थी पुरवणाऱ्या शाळांचा दर्जा सुधारावा लागेल. याच शिफारसीनुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला, ज्याने फक्त माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास केला. त्यांनी अभ्यासक्रम, शिक्षणाचं माध्यम, शिकवण्याच्या पद्धती यावर खूप महत्त्वाच्या सूचना केल्या. म्हणजे एका समस्येच्या मुळाशी जाण्याचा तो प्रयत्न होता. पण तरीही आज आपण ज्या 10+2+3 रचनेबद्दल बोलतो ती तर खूप नंतर आली. खरा मोठा बदल तर कोठारी आयोगाने घडवला असं म्हणतात. आधीच्या आयोगांपेक्षा कोठारी आयोगात असं काय वेगळं होतं की त्यांच्या शिफारसी इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्या गेल्या? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. 1964 मध्ये डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या आयोगाने केवळ शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवलं नाही, तर शिक्षणाचा देशाच्या भवितव्याशी काय संबंध आहे याचा एक संपूर्ण आराखडा मांडला. तो 10+2+3चा आकृतिबंध ही तर त्या आराखड्याची एक रचना होती जी 1972 पासून अंमलात आली. महाराष्ट्राने तर 1975 मध्ये पहिली 10वीची परीक्षा याच रचनेनुसार घेतली. मग त्या आराखड्यामागची मोठी दृष्टी काय होती? आयोगाची उद्दिष्टे काय होती? आयोगाने 4 मुख्य उद्दिष्टे सांगितली होती आणि ती आजही तितकीच लागू पडतात. पहिलं, शिक्षणाचं आधुनिकीकरण. दुसरं, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणं. तिसरं, आणि ही खूप महत्त्वाचं आहे, शिक्षण आणि उत्पादकता यांची सांगड घालणं. म्हणजे शिक्षण फक्त पदवी घेण्यासाठी नसावं, तर त्याचा उपयोग देशाच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी व्हावा. आणि चौथं म्हणजे लोकशाही मूल्यांचं संरक्षण आणि संवर्धन. शिक्षण आणि उत्पादकता यांची सांगड घालणे म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर कौशल्यावर आधारित शिक्षण, जेणेकरून तरुण मुलं देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकतील. हा विचार त्या काळात खूपच पुढचा होता. नक्कीच. याच आयोगाने त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केला. मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी. आणि शिक्षण फक्त शाळेच्या किंवा कॉलेजच्या वर्गापुरतं मर्यादित न ठेवता ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि मुक्त विद्यापीठासारख्या कल्पनाही त्यांनीच पहिल्यांदा मांडल्या. आता विषय निघालाच आहे, तर आपण त्या संस्थांकडे वळूया ज्यांनी हा विचार प्रत्यक्षात आणला. म्हणजे एकीकडे शाळा कॉलेजची रचना ठरत होती, पण या शाळांमध्ये काय शिकवायचं, पुस्तकं कोणती असणार, हे ठरवणारं कोणीतरी हवं होतं. इथेच NCERTची भूमिका सुरू होते. बरोबर. 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्लीत नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे NCERTची स्थापना झाली. तिचं मुख्य काम होतं शालेय शिक्षणाचं धोरण ठरवण्यात आणि योजनांच्या अंमलबजावणीत केंद्र सरकारला मदत करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आली. म्हणजे एक राष्ट्रीय स्तरावरची संस्था NCERT आणि मग प्रत्येक राज्यात तिचं स्थानिक स्वरूप SCERT, जेणेकरून अभ्यासक्रम देशपातळीवर सारखा असूनही स्थानिक गरजांनुसार बदलता येईल. ही रचना खूप विचारपूर्वक केलेली दिसते. हो, आणि महाराष्ट्रात 1984 मध्ये पुणे येथे MSCERT, ज्याला आता आपण विद्या प्राधिकरण म्हणतो, त्याची स्थापना झाली. हे प्राधिकरण जीवन शिक्षण नावाचे एक मासिकही प्रकाशित करतं. पण जी पुस्तकं थेट विद्यार्थ्यांच्या हातात येतात ती बनवण्याचं काम बालभारती करते. 1967 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा 8 भाषांमध्ये 1ली ते 12वीची पुस्तकं तयार केली आहेत. आणि आपल्यापैकी अनेकांच्या लहानपणीचा अविभाज्य भाग असलेलं किशोर मासिकही बालभारतीच प्रकाशित करते. या झाल्या शालेय शिक्षणाला दिशा देणाऱ्या संस्था. पण कोठारी आयोगाने म्हटल्याप्रमाणे शिक्षण आणि उत्पादकता यांना जोडणाऱ्या संस्था कोणत्या? इथे मला वाटतं IIT आणि IIMsचा उल्लेख अटळ आहे. अगदी. देशाला मोठ्या धरणांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत अनेक गोष्टी उभारायच्या होत्या. त्यासाठी उच्च दर्जाचे अभियंते लागणार होते. ही गरज ओळखूनच 1951 मध्ये पश्चिम बंगालमधल्या खरगपूर येथे देशातलं पहिलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT सुरू झालं. आणि त्यानंतर मुंबई, चेन्नई, कानपूर, दिल्ली इथेही IIT सुरू झाल्या. पण एक मनोरंजक मुद्दा असा आहे की या संस्थांमुळे ब्रेन ड्रेनची समस्या निर्माण झाली होती. म्हणजे एकीकडे आपण देशाच्या प्रगतीसाठी अभियंते घडवत होतो आणि दुसरीकडे त्यातले सर्वोत्तम विद्यार्थी देश सोडून जात होते. हा त्यावेळच्या सरकारसाठी किती मोठा पेचप्रसंग असेल, नाही का? खूप मोठा.
1970-80च्या दशकात ही समस्या खूप गंभीर होती. देशाच्या पैशावर शिकून जगातले सर्वोत्तम अभियंते तयार होत होते आणि दुसऱ्या बाजूला त्याच देशाच्या विकासासाठी ते उपलब्ध नव्हते. पण 1990 नंतर जागतिकीकरणामुळे ही परिस्थिती हळूहळू बदलली. पण याच अनुभवातून एक नवीन गरज समोर आली. ती कोणती? IITsमधून उत्कृष्ट अभियंते तर तयार होत होते, पण या मोठ्या प्रकल्पांना आणि उद्योगांना सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांची गरज होती. इथूनच IIMची कल्पना पुढे आली. केंद्र आणि गुजरात सरकारने मिळून अहमदाबादमध्ये देशातील पहिलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM सुरू केलं. आणि विशेष म्हणजे या संस्थेच्या उभारणीत अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलने मदत केली होती. वाव! म्हणजे शिक्षणाचा उद्देश फक्त ज्ञान मिळवणं नाही, तर ते ज्ञान वापरून देशाची प्रगती करणं आहे. आणि इथेच संशोधन संस्थांची भूमिका खूप महत्वाची ठरते, जसं की CSIR. नक्कीच. 1950 मध्ये स्थापन झालेली काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR ही अशीच एक संस्था आहे जिच्या संशोधनाचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर झाला आहे. उदाहरणार्थ, असं कोणतं संशोधन आहे जे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलं आहे? अनेक आहेत. आपण मतदानाला गेल्यावर बोटाला जी शाई लावली जाते ती CSIRने विकसित केली आहे. हिवताप, हत्तीरोग आणि क्षयरोगावरील औषधं, पाणी शुद्धीकरणाचं तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी त्यांनी विकसित केल्या. इतकंच नाही तर भारतात पहिल्यांदा DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापरही त्यांनीच केला. आणि हळदीच्या पेटंटबद्दलचा तो प्रसिद्ध किस्सा पण यांच्याशीच संबंधित आहे ना? हो, अमेरिकेने हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट मिळवल्यावर CSIRने आंतरराष्ट्रीय कोर्टात लढा दिला आणि हे सिद्ध केलं की हे ज्ञान भारतातलं पारंपरिक ज्ञान आहे. हे खूप महत्त्वाचं होतं, कारण पहिल्यांदाच भारताने जगाला दाखवून दिलं की आमचं पारंपरिक ज्ञान कुणीही चोरून स्वतःच्या नावावर विकू शकत नाही. हळदीच्या या केसने पुढच्या अनेक अशा लढ्यांसाठी एक उदाहरण घालून दिलं. म्हणजे संशोधन फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते देशाच्या हक्कांसाठी लढतही होतं. याच आत्मनिर्भरतेची दुसरी एक मोठी गोष्ट म्हणजे आपला महासंगणक परम. ती गोष्ट तर केवळ तंत्रज्ञानाबद्दल नाहीये, तर राष्ट्रीय अभिमानाबद्दल आहे. झालं असं की 1987 मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक द्यायला नकार दिला. तेव्हा तत्कालीन सरकारनं ठरवलं की आपण आपला महासंगणक स्वतः बनवायचा. यासाठी 1988 मध्ये पुण्यात CDACची स्थापना झाली आणि डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने केवळ 3 वर्षात 1991 मध्ये परम 8000 हा महासंगणक तयार करून दाखवला. ही एक मोठी गर्वाची बाब होती. या सगळ्या संस्थांबद्दल ऐकून एक गोष्ट लक्षात येते. IIT, IIM, CSIR, CDAC या सगळ्या उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संस्था आहेत. पण त्या लोकांचं काय, ज्यांना काही कारणांमुळे औपचारिक शिक्षण पूर्ण करता आलं नाही? त्यांच्यासाठी काही विचार झाला होता का? हो, आणि तोच विचार कोठारी आयोगाने मांडलेल्या मुक्त विद्यापीठाच्या संकल्पनेतून पुढे आला. देशातल्या सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा पोचवण्यासाठी ही कल्पना होती. याच आधारावर P. पार्थसारथी समितीच्या शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची IGNOची स्थापना झाली. या विद्यापीठाने नेमकं काय वेगळं केलं? त्यांनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले. ज्यांना पारंपरिक पद्धतीने कॉलेजमध्ये जाऊन शिकता आलं नाही, त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय आणि इतर अटींमध्ये मोठी सूट दिली. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे गृहिणी, नोकरी करणारे लोक, शेतकरी असे अनेक जण शिकू शकले. आणि 1990 पासून त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने शिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घराघरात पोहोचवलं. आणि मला वाटतं हा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पहिलाच प्रयत्न नव्हता. त्याआधी उपग्रहाचा वापर करूनही एक प्रयोग झाला होता. बरोबर. 1975 मध्ये साईट सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट नावाचा एक खूप महत्त्वाचा प्रयोग झाला होता, ज्यासाठी अमेरिकेने मदत केली होती. उपग्रहाच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागातील शाळांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम दाखवले गेले. या प्रयोगातूनच हे सिद्ध झालं की तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या कानाकोपऱ्यात दर्जेदार शिक्षण पोहोचवणं शक्य आहे. अवकाशशास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. 17% साक्षरतेपासून सुरू झालेला भारताचा शैक्षणिक प्रवास हा अनेक पातळ्यांवर एकाच वेळी लढला गेला.
एकीकडे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड सारख्या योजनांमधून शिक्षणाचा पाया मजबूत केला जात होता, तर दुसरीकडे IIT, IIM आणि CSIR सारख्या संस्थांमधून देशाच्या भविष्याची उभारणी करणारे तज्ज्ञ घडवले जात होते. आणि ह्या दोन्ही टोकांना जोडण्याचं काम इग्नूसारखे मुक्त विद्यापीठे आणि साईटसारखा प्रयोगांनी केलं, ज्यामुळे शिक्षणाचा प्रवाह खऱ्या अर्थानं लोकशाही बनला, तो सर्वांसाठी खुला झाला. या सर्व संस्था आणि योजनांनी मिळून केवळ साक्षरतेचे आकडे वाढवले नाहीत, तर देशाची वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमता निर्माण केली, जी आजच्या भारताचा आधार आहे. या सगळ्या प्रवासावर विचार करताना एक शेवटचा प्रश्न मनात येतो. यातील अनेक संस्था, जसे की IIT आणि IIM, यांची स्थापना राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीने झाली. आजच्या जागतिक काळात या राष्ट्रीय संस्थांची भूमिका काय असावी? त्या अजूनही प्रामुख्याने भारताच्या विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत, की त्या आता जागतिक स्तरावरील नेते घडवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत? आणि या दोन्हींमध्ये संतुलन साधणं शक्य आहे का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.